सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी आणि कोंडी परिसरात सुरू असलेली पेट्रोल चोरी आणि पेट्रोल डिझेल तस्करी आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. हे प्रकरण आता उच्च स्तरावर पोहोचले असून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खाजा बागवान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात मोहसिन बागवान यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. 9 मार्च 2026 रोजी पहिली तक्रार, 7 एप्रिल रोजी पुन्हा निवेदन आणि 9 एप्रिल पासून सुरू केलेले धरणे आंदोलन या सर्वांनंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे त्यांनी आता DIG आणि IG कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. कायद्यानुसार पेट्रोल चोरी हा भारतीय दंड संहिता कलम 379 अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. तसेच पेट्रोल डिझेलची बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक आणि विक्री ही एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 आणि पेट्रोलियम ऍक्ट 1934 अंतर्गत दंडनीय आहे. या कायद्यांनुसार परवानगीशिवाय ज्वलनशील पदार्थांचा साठा ठेवणे किंवा त्यांची तस्करी करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 25 अंतर्गत सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करणे पोलिसांची जबाबदारी आहे. तरीही या परिसरात तस्करी सुरूच असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही संबंधित अधिकारी आणि बीट मार्शल यांच्या संगनमताचे आरोपही समोर येत आहेत, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. मोहसिन बागवान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. संबंधितांवर गुन्हे दाखल करणे, बेकायदेशीर साठ्यांवर छापे टाकणे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे ही आता काळाची गरज आहे. हे प्रकरण केवळ आर्थिक नुकसानापुरते मर्यादित नसून आग आणि स्फोटाचा मोठा धोका निर्माण करत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा जनतेचा कायद्यावरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.